बिंदुताई, तुम्ही मोठे आहात, तुम्ही निर्णय घ्या. कोण काय करा, तुम्ही जसं म्हणाल तसं आम्ही दोघी करा. बरोबर आहे ना काजल? जसं बिंदुताई म्हणाल तसं आपण दोघी करू. ठीक आहे ना, मला काही हरकत नाही. मला जे म्हणाल ते मी करतो. ठीक आहे, चालेल ना मला. बिंदुताई, बोला आता. सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत कोण काय करा, बोला आता. मला कायले विचारता व? मला विचारल्यापेक्षा आत्याबाईलाच विचारू ना आपण. आत्याबाईनच जे म्हणन ते करू. मी मोठी आहे, तुमच्यापेक्षा मोठी आहे, पण घरात अजून आपली सासू आहे. मी का सासू आहे काय? आणि मी जास्त काही बोलन तर तुम्हीच दोघी म्हणा अजून का सासू बनायचा प्रयत्न नको करू. आपल्या घरात सासू आहे तर सासूच पाहिजे सगळं. जशा तुम्ही तशी मी. मोठी आहे म्हणून काय झालं? नाही बिंदुताई, गोष्ट होय. आता सासूबाई काय करते काय ना काही. आत्याबाईचं कामच काय आहे? तोंड हलवणं, हातात हलत नाही, फक्त तोंडच हलवते. तर करणं तर आपल्या ती गेलेच आहे. तुम्हाला मला का गेले आत्याबाईले का? आत्याबाईचा इतर रोलच नाही आहे. तर आत्याबाईले काय विचारून फायदा? तर तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगा तुमच्या सोयीनुसार. मी तर कधी बी करायला तयार आहे बा ललिताताई. फक्त तुम्ही तुमचं पहा. तुम्हाला कधी करायचं आहे? कारण तुमचे लेकरं लहान आहे म्हणून म्हणतो. हो, लहान म्हणजे एवढे लहान नाही. आता दूध पेते, खेळते बाहेर, तर काही आता प्रॉब्लेम नाही आहे त्याचा बी. नाही बिंदुताई, आता परी धैर्य मस्त खेळत राहते. काजल नाही पाहिलं तर होते त्याला. काजल पाहू शकते आपण काम करेपर्यंत. हो, पाहू शकते ना. काऊन नाही पाहणार? पाहिजे. हो, पाहिन ना मी. काऊन नाही? तुमचे लेकरं काय माझे लेकरं काय सारखंच आहे ना. पाहिन मी. तुम्ही जर काम करताना असल्या किंवा ते त्याला जेवण भरवायचं असलं तर मी पाहिन ना. झालं बिंदुताई, लेकराचा प्रश्न नाही इथं ना सासूबाईचा प्रश्न. आपल्या तिघी जावायचा आहे. आता बोला तुम्ही मोठे आहे, तुम्हाला आम्ही मान देतो. तुमच्या शब्दाला बी आम्ही मान देतो. तुम्ही बोला कोण कधी काय करा. नाही, अजून तुम्हीच उलट फिरा. तुम्हाला फिरायला टाइम नाही लागत ललिता. चला आता पहिलेच विचारू. नाही तर अजून मी म्हणन हे करा, मी म्हणन ते करा, आणि ह्या टायमाला करा तर तुम्हीच म्हणाल का हे बिंदुताई तिच्याच सोयीनुसार पाहून राहिली, तिचा फायदा पाहून राहिली. तसं मला नाही करून घ्यायचं आहे. चला आत्याबाई जवळ जाऊन आत्याबाईला विचारू कोणाला कधी काय करायचं आहे. हट माय बिंदुताई, मी मोठी राहिली असती ना तुमच्या जागेवर, पुऱ्या घराची कमान मी हाती ठेवली असती. मग बनणं मोठी जरुरी आहे का? वयानच मोठं असलं पाहिजे. हा, लहान माणूस बी आपल्या कर्तृत्वानं बी मोठा बनते. तर मग घे कमान हातामध्ये, बन मोठी. बिंदुताई, नाही, तुम्हीच मोठे आहात, तुम्हीच मोठ्या राहा. मोठं राहणं मोठं कठीण आहे मोठं राहणं. लहानच बरं आहे. मस्त हुशारीनं बेमानी करून घेवा. राहू दे आता बिंदुताई. चला आत्याबाई पाशी चला. आत्याबाईलाच विचार. काय बेमानी? बोल ना समोर बोल ना ललिता, बोल. काही नाही ना बिंदुताई. चला मग झोपाचं बिया रात झाली. उद्या सकाळी अजून कोणावर येते ड्युटी, कोणाची लागते तर माहित नाही. चला आत्याबाई पाशी विचारू. बाकीच्या गोष्टी सोडणार राहू द्या ना. चला बाबा. आत्याबाई झोपले काय? आता काय झालं हो बापा यायले? हे काजल आली तेव्हाची 3 तिघाडा काम बिघाडत होऊन राहिलं. यायले कामच नाही समजून राहिले कोण काय करा. एकीमेकीच्या भरोश्यावर पाहून राहिल्या. आता झोपाच्या टायमाला काय आता आत्याबाई करून राहिली का? काय धिंगा घातला होतून तो ते ना जाय बा पाहुणे. आता काय माहिती ललिता आणि काजल तशीच आहे. चला बरं, तुम्ही चला बरं. बोला आता जराशे. माय काय ऐकत नाही. मला तर बस काय समजते काय नाही काय माहित. आत्याबाई करून मला सारं हे करतेत त्या चोपडतेत मला. चला बरं तुम्ही, चला बरं. काय म्हणतात काय झालं तर? हो चाल. आता झोपाच्या टायमाला 11 वाजता आता काय झालं तर कामं केलं ना सगळं ना कामासाठी होय. नाही कामासाठी नसन, कारण जेवण झाले तर पुरे भांडे बिंदून घासले आणि स्वयंपाक घर काजलनं स्वच्छ केला. ललितानं काय केलं बोट? हा, तिनं झाडझूड केली. मग बरोबर आहे ना. मग तिघी नाही 3 कामं केले ना. मग आता काय करू यायचं? काय झालं आता काय मी आता काय झालं तर अजून बोलली असन ते ललिता काहीतरी काजलले. नाही तर काजल ललिताले बोलली असं ना, त्याच्यासाठी जो हे मला असं बोलली ते मला तसं बोलली. मा सुना होय का काय लेकरं होय लहान काय समजून नाही राहिलं बा. काय करून काय नाही. आत्याबाई झोपल्या काय? हो आली बापा आली. झोपू नाही देत बापा. काय सुना होय माया. या ना जराशा बाहेर या ना, काम आहे ना आत्याबाई, जराच काम आहे. चला हो, काय काम आहे तर चला बरं. हो होय, समोर येतो मी. झोपले असं आत्याबाई. चला उद्या पाहू. चला झोपा आपण बी आता. थांबा ना बिंदुताई, उद्या अजून तेच नाटक सुरू होईल. सकाळी स्वयंपाक कोण करण ना, सकाळी नाश्ता कोण बनवण. थांबा जराच्या, येते मी. अजून आवाज देतो आत्याबाई. आत्याबाई झोपल्या काय? हो आली बापा. तिघे जणी संग मग आता काय काम केलं? काय झालं ललिता? काऊन शांततेने राहू नाही देत काय घराले बापा? काऊन भंग जाणतं घराले? आता काय केलं तो? झोपू नाही देत? आत्याबाई हमेशा तुम्हाला काय वाटते का मीच काही करतो?
मी काय एवढी बेकार आहे का मलाच बेकार बेकार म्हणून ठरवून टाकलं तुम्ही? एक मला तर तुम्ही एक असं अवॉर्डच देऊन दिला हा बेकारपणाचा. असं करा, एक पाठी बनवा, ललिता बेकार आहे, ललिता चॅप्टर आहे, ललिता नालायक आहे, असं पाठीवर लिहा, मागड्यात द्या अटकून, म्हणजे सगळ्याला बी समजन कशी आव कशी नाही तर. बस बस, जास्त नको बोलू, रातचा टाइम आहे, लेकरं झोपले असन. बोला काय झालं? अरे मामाजी बी आले काय? बरं झालं मामाजी तुम्ही बी आले तर. हा बोला बोला, काय झालं तुम्हाला? कायच्या बद्दल तुमचा वाद उठला आता? नाही वाद नाही उठलाय मामाजी, वादगीत काही नाही, आपलं असं सहजच. सहजच? काऊन तुम्हाला झोपा नाही येऊन राहिल्या काय? सहजच रात्री गोंधळ घालून राहिल्या, रात्रीची झोप उडून राहिल्या स्वतःची बी ना माही बी. नाही आता बी सहज म्हणजे एकदम सहजच नाही, काम आहे पण आता वादविवाद नाही आहे अशी म्हणतो. लाडीगोडीच काम आहे. लाडीगोडीच का? बोल बोल बोल, काय होय, काय काम आहे? बोला बोला ना बिंदुताई, तुम्ही तर मोठे असून बी तुम्हाला मानत द्यावा लागते बापा. माझ्यासमोर तुम्ही आले पाहिजे, तर तुम्ही तर बस मागत राहता. बोल ना आता, काय त्याच्यामध्ये बी मोठं ना लहान, बोल बोल काय म्हणतो तर मन सांगा त्या बाई पटापट. नाही तुम्हीच सांगा बिंदुताई, तुमच्या तोंडाने बरं राहील, सांगा तुम्हीच बोला. बोलता का नाही बोलत आता, काय झालं काय नाही तर? बोल बिंदू, काय झालं? बोला बिंदुताई. ठीक आहे बापा. आता बाई, आता मामाजी तुम्ही म्हटलं होतं ना का कामाची विभागणी करून घ्या, त्याच्यासाठी आम्ही स्वयंपाकघरात एकत्र झालो होतो. तर या म्हणते आता बाई बापा, तुम्हाला आवाज बी नव्हतो देत मी आम्ही. आता बिंदुताईने म्हणत, बिंदुताई मोठ्या तुम्ही करून द्या विभागणी करा. बिंदुताई म्हणे नाही, चला आता बाईला विचार, मी काय एवढी मोठी झाली काय म्हणे, सासू आहे म्हणे अजून म्हणे, म्हणून तुम्हाला बोलावलं. तर बरोबर आहे तिचं, ते मोठी झाली काय एवढी मोठी, मी आहे ना, मी असल्यावर हे काम निर्णय घेईन घरातले. तसंच म्हणे बिंदुताई. आता बोला आता, कोण कोण काय काय करा, उद्या सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सांगा. बोला आता पण. असं काय याच्यासाठी होय काय? काम काम अहो माय, घरातले कामच किती राहते. हारून मेरून एकीनं सट उचलले तर पुरे काम होऊन जाते. तिघे असून बी आता बाई हे पाय एकटी असली ना बाई तर पटापट काम करून घेते, पण घरामध्ये तीन सुना असल्यावर एकटी सून करत राहील तर मग तो अन्याय होईल ना मग एका सुनीवर. आणि मग असं आहे कामाच्या बाबतीमध्ये, एकटी करत राहते तर एकटीच करत राहते, मग दुसरी येत नाही. म्हणून म्हणतो तुम्हाला द्या विभागणी करून, नाही तर मग माया तर माहिती आहे कसं आहे, तर बिंदुताईच मरण आहे मग जर विभागणी नाही केली तर. हो हो, एकदम बरोबर बोलतो ललिता, तू बरोबर आहे, बिंदूच मरण आहे बिचारीचा. तू बी मोठी चाप्टरपणा करून घेते आणि काजल बी चाप्टरपणा करून घेते, राहते भोली भाली मायवाली बिंदू तेच करत राहते. मग बरोबर आहे, कामाची विभागणी तर कराच लागेल. बरं सांगतो मी आता, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. तर हे पाय, सकाळी काजल जोपर्यंत तू इथं आहे तोपर्यंत सकाळचा नाश्ता आणि राकेशचा डब्बा तू न करायचा. कारण राकेशले काय पाहिजे काय नाही, त्याला घाईघाईनं ऑफिसला जा लागते ड्युटीवर, तर तू स्वयंपाकघरात असली तर तो बिंदासपणे खाईन पिन आपल्या ड्युटीवर जाईन. ठीक आहे ठीक आहे आता बाई, मी यायचा टिफिन आणि नाश्ता बनवून घेईन. झालं, टिफिन घेऊन राकेश चालला जाते, मग त्याचा रोल राहत नाही, मग काजलचा नाश्ता टिफिन बनून जाते, मग नाश्त्याचे टिफिनचे भांडे बी घासून घ्यायचे काजल तूनच, जे काही करत ते. ठीक आहे, झाला मग नाश्ता झाला, मग काय राहते दुपारचा स्वयंपाक. तर बिंदू, दुपारचा स्वयंपाक तुन करून ठेवायचा पुरा, आणि त्याच्याबरोबरच दुपारचे भांडे बी तुन घासून ठेवायचे. ठीक आहे आता बाई, समजलं मला आता बाई, रातचा स्वयंपाक ना रातचे भांडे नाही घासून घ्यायचे नाही. हो आता बाई, मग झाडू पोचा आणि स्वयंपाकघर साफ करायचं हे राहिलं ना, ते कोण करा? झाडू ललिता तुन लावून घ्यायचा आणि पोचा बिंदू लावून घेईन, आणि काजल रात्रीचे स्वयंपाक झाल्यावर झाडू तुन लावायचा रात्रीचा, आणि स्वयंपाकघर स्वच्छ तुन करायचं. काजल स्वयंपाकघर स्वच्छ करूनच तुन झोपायला जायचं. ठीक आहे आई, करून घेईन. आता बाई मग भाजीपाला आणायचा, भाजीपाला लागतं सामान हे कोण आणन मग? दूध हो अजून ठीक आहे काय? समोर तू एखादं काम घेणं, ते बाजार हात तू पाय. भाजीपाला आणणं, दूध आणणं, काय बिस्किट लेकरासाठी काय लागते ते तू पाय, आणि तुला खर्च हिशोब तू पाय. हो आता बाई, तुम्ही हिशोब तुम्ही पहा, भाजीपाला आणणं देणं सगळं तुम्ही पहा. बरोबर आहे मामाजीचा. चला ठीक आहे, भाजीपाला की मी आणून देईन, सगळं मी आणून देईन जे लागते ते. बस झालं, ठीक आहे, आता जा, आता झोपू द्या. ठीक आहे आता बाई, जा झोपा. झालं ना, चांगलं ना आता बाई, ना कोणाला राग नाही ना लोभ नाही. चला आता काजल, सकाळची ड्युटी तुई. हा ठीक आहे. काजल काजल, आता काय झालं बापा, अजून दुपारचाही झोपू देत नाही बापा, जरा दुपारचाही आराम करू देत नाही. आता सकाळी मला लवकर उठा लागते, त्या झोपल्या राहते मस्त.
आम स्वतःही जगत नाही दुसऱ्यालाही जगू देत नाही बापा. ललिता ताईचं करावंच काय. काजल, होय आता या धक्का मारा, खुलाचा आहे दरवाजा. काय झोपली होती काय? एवढा टाइम लागला? हो ताई, मी झोपली होती. सकाळी लवकर उठा लागते मला, तर झोप येते दुपारी. बोला ना, काय झालं, काय म्हणता? ते म्हणतो बिंदुताई स्वयंपाक करून राहिल्या दुपारचा स्वयंपाक त्याच्या हाती आहे, तर मी मदत करून राहिली त्याला. तर मिठाचा डब्बा कुठं दिसून नाही राहिला, कुठं ठेवला त्या मिठाचा डब्बा? तुम्हाला मदत करायला सांगितलं काय तर ललिताताई? कोण म्हटलं तुम्हाला बिंदुताईला मदत करा म्हणून? आई म्हणे काय? नाही, आता घरात राहा लागते, घर मोठं आहे तर एकमेकीने मदत केलं पाहिजे. जरी काम आपले विभागून घेतले तरी बी मदत केली तर काय फरक पडते? हातात दिसते का? माझ्या दिवसभर तरी कमीच आहे मग मी, म्हणून म्हटलं चला जराशी मदत करून देतो बिंदुताईले, त्याचं बी लवकर झालं पाहिजे. हो ठीक आहे ताई, करा लागते, करा. हो, कुठं ठेवला मिठाचा डब्बा? चाल दाखवून दे पटकन मिठाचा डब्बा कुठं ठेवला आता. तिथंच आहे ना ताई, तिथंच आहे. त्यात जिथं होता ना तिथंच आहे. थोडासा खाली वरचा झाला असं तर पाहून घ्या ना. दिसून नाही राहिला, लय वेळच्या बिंदुताई पाहून राहिल्या. मी गेले तेवढ्यात तर मला विचारायला लागल्या बिंदुताई. मी म्हणलं थांबा विचारतो काजलले, तिने ठेवला असं कुठं आता. चला चल दाखवून दे कुठं ठेवला आता. हट बापा ललिता ताई, मला सकाळी पासून सकाळी लवकर उठली, झोप येऊन राहिली, झोपही नाही. आता झोप लागली होती चमचम तर तुम्ही आवाज दिला. घर मोठं आहे पण सुकून नाही आहे या घरामध्ये ललिता ताई. तिथंच बरी राहतो मी यवतमाळले. लहानचं घर आहे, मस्त खोली आहे लहानशी, पण तिथं सुकून खूप आहे. असं हा, असं इथं सुकून नाही आहे म्हणजे तुला? नाही मग काय तर, एवढं मोठं घर आहे, पैसा आहे, पण सुकून नाही आहे. तिथं तरी लहानचं घर किती सुकून न राहतो मी. रात्री बी मी पुरा स्वयंपाक घर साफ करून झाडू मारून झोपली. सकाळी अजून लवकर उठली. दुपारी आता लोटतो म्हटलं तर तुम्ही आले अजून. हो मग दिवसभर झोपूनच राहायचो. चाल तर डब्बा दे मिठाचा कुठं आहे तर. चला दाखवून देतो. मी तिथंच बरी राहतो बापा, मस्त सुकून जिंदगी जगतो मी तिथं, सुकून न मस्त. हो चाल ना, तुला दाखवतो सुकून. चाल. हो तू आहे नाही आता दुपारी स्वयंपाक आता काय बनवून राहिली? आता काय बनवू आता बाई? आता बनवतो म्हणतो चुनवड्या. आता घरात हे नाही ना, भाजीपाला नाही आहे ना. हो भाजीपाला नाही आहे काय? आज संध्याकाळी घेऊन येईन मी. काय काय आणायचं आहे मला सांगून देतो, संध्याकाळी घेऊन येईन मी. आता चुनवड्या बनवतो काय? बनव चुनवड्या बनव, आणि भात न पोया बनव, मिरचीचा ठेचा बनवतो. मिरच्या आहे ना? मूठभर मिरच्या आहे आता बाई, जास्त नाही आहे. बनवून घे तेवढ्याच मिरचीचा ठेचा बनवून घे, शेंगदाणे घे टाकून. मी आज संध्याकाळी जाऊन भाजीपालाच घेऊन येईन पुरा. ये ये काय ये दाखव कुठं आहे. आता काय झालं, काय दाखव म्हणतो तिने? आता काय झालं? आता बाई काही नाही, मी बिंदुताईले मदत करायला स्वयंपाक घरात आलती. त्याला म्हटलं बिंदुताईले स्वयंपाकात मदत करा. मी बातमी झाली म्हणून काय झालं, मदत तर करू शकतो ना आपण एकीमेकीला. हो हो करू शकतो ना, मदत करा लागते, करत जावं एकीमेकीची मदत. एकीले एवढा भार नाही पडणार, करा लागते. एकटीनं मदत नाही तर तुला काजलले बोलावून घेतलं का मदत करायसाठी? हा करते तर एकटी करते, करायला घेऊन करतो का मग? नाही नाही आता बाई काजलले मी मदत करायला नाही बोलावलं. मिठाचा डब्बा कुठं ठेवला तर दिसून नाही राहिला. बिंदुताई म्हणते तिले विचारू नये, तर मी काजलले विचारायला गेली. त्याला म्हटलं दाखव. हो कुठं ठेवला हो काजल? जिथं तिथं ठेवत जाय, जिथून काढलं ना तिथंच ठेवा. तिथंच आहे आई, तिथंच आहे. थोडंसं खाली वरत झाला असं, इकडे तिकडे कुठेतरी ठेवला असं म्या, तिथंच आहे. तर एकटे मला तर मदत कोणच नाही करू लागली, मी एकटीच केलं. त्याचा टिफिन बी बनवला आणि सगळ्यासाठी नाश्ता बी बनवला. तर त्या घाई गडबडीत ठेवलं असं म्या कुठं तिथंच. नाही दिसून राहिला ना काजल, कुठंच नाही, म्या पुरा शोधला, नाही दिसून राहिला डब्बा. दाखवतो मी बिंदुताई, पाहतो मी. आता बाई काजल काय म्हणते का बापा? म्हणते इथं सुकून नाही म्हणते, माया तिथं लहानचं घरी आहे पण लय सुकून आहे म्हणते, अशी म्हणते बापा काजल. आता ही गोष्ट सांगायची ललिता ताई. आई तसं नाही, ते माय मनाचा अर्थ तसा नव्हता. तर मग कसा होता त्या मनाचा अर्थ? होता का आता इथं मोठं कुटुंब आहे, हा तिथं तू एकटी राहते दोघं दोघं, तर म्हणून तुला तिथं चांगलं लागत होता. हो आणि सगळे राहिले असते तर मग तिला माहित पडलं असतं सुकून काय चीज आहे तर. हा आता दोघं राहते तिथं म्हणून लहान घर बी आहे तरी सुकून आहे म्हणते. राहिले असते सगळे तर माहित पडलं असतं किती सुकून राहिलं असतं, किती साधे वागली असती तर, किती साजरे कामं केले असते तर काजलनं. मी त्याचा डब्बा दाखवून देतो कुठे. आता बाई लग्न झालं आणि 2-8 दिवस राहिली फक्त काजल इथं, आणि बस बापूजी तर तिथंच घेऊन गेले. तिला काय माहित कुटुंब काय राहते, कुटुंबाचं महत्व तर. हो तुला लय माहित आहे नाही कुटुंबाचं महत्व ललिता? नाही मग मी आता किती बी खराब हो आता बाई ललिता जशी चाप्टरपणा करत असन थोडीशी, पण कनी तिले जिवाडा आहे पण सगळे बद्दल. हो हो हाय जिवाडा आहे.